सर्वप्रथम मी आपल्या सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. आज धनत्रयोदशी आहे आणि एक महत्त्वाचं आहे, आपण पाहत असाल की साधारणपणे काही दिवसानंतर लक्ष्मीपूजन येणार. पण हे सगळं होत असताना जे आपलं धन आहे, की जी आपली लक्ष्मी आहे, ही भाजप महाराष्ट्रातून खेचून नेत आहे, हे आपल्या सर्वांना दिसत आहे. कालच जो वडोदऱ्यामध्ये एक रोड शो झाला, मोदी साहेब होते त्याच्यात आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष होते. अर्थात कुठच्याही देशाबरोबर संबंध असणं चांगलंच आहे आणि त्याच्यावर आम्ही काही बोलत नाही. पण ज्या कारणामुळे तिथे होते हे सगळे, ते कारण अर्थातच आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. एक नक्की आहे की महाराष्ट्रातून एअरबस टाटा म्हणजे मागच्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी 2022च्या जुलैपासून जेव्हा हे घटनाबाह्य सरकार आमच्या डोक्यावर बसवलं आहे, त्याच्यापासून आम्ही प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला फक्त टाटा बोलतो आहे. बाकी आमच्या वाटेला म्हणजे महाराष्ट्राच्या वाटेला काही येत नाही. मग जसं आठवण करूनच द्यायची असेल तर वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक असलेला प्रोजेक्ट हा निघून गेला. त्याच्यात साधारणपणे 1 ते 1.5 लाख तरुणींना महाराष्ट्रात रोजगार मिळाले असतील. मेडिकल डिव्हाइस पार्क असेल जो ऑरिक सिटीमध्ये आम्ही आणत होतो, बल ड्रग पार्क असेल जो आम्ही रोह्यामध्ये आणत होतो, असेच अनेक प्रकल्प हे गुजरातला त्यांनी ढकलून दिलेले आहेत भाजपने आणि एकनाथ शिंदेने. तसंच हा प्रकल्प, ह्याचा फोटो देखील आज आलेला आहे, हा म्हणजे एअरबस टाटा. आता आपल्याला आठवत असेल जेव्हा ते नवी मुंबईच्या विमानतळावर, जिथे अजून श्री दिबा पाटलांचं नाव भाजपने देण्यास अजून होकार दिलेला नाही आहे, तिथे देखील असंच एक विमान हे उतरवलं गेलं होतं आणि तीच विमानं आता इथे असेंबल होणार आहे. एक तर मॅन्युफॅक्चरिंग नाही, असेंबल आहे. म्हणजे मेक इन इंडिया नाही आहे, असेंबल इन इंडिया. पण हे आपण महाराष्ट्र म्हणून विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या तरुणींनी विचार करणं गरजेचं आहे की आज महाराष्ट्रात आपण पाहतोय बेरोजगारी ही एका वेगळ्या उंचीला गाठलेली आहे. साध्या एअर इंडियाच्या 600 पदांच्या भरतीसाठी 25,000 तरुणी मुंबईत आले होते. तसंच आपण आठवत असेल आपल्याला पोलीस कॉन्स्टेबलची भरती होती, 17,500 पदं होती. साधारणपणे 17.5 लाख तरुणी आपल्या मुंबईत येऊन गेले. आणि हे एअरबस टाटाचा देखील प्रकल्प आपण मिहानमध्ये आणत होतो, नागपूरच्या जवळ आणत होतो. आणि जर आपल्या देशात नागपूर इथे आलं असतं तर काही वाईट झालं नसतं. तरी देखील भाजपचा हट्ट असेल, एकनाथ शिंदेंचं एक नाकर्तेपणा असेल, याचमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला. आणि काल निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे आपण पहा भाजप किती मस्तीत आहे. त्यांनी हे ठरवलेलं आहे की महाराष्ट्र भले आमच्या बाजूने राहो किंवा न राहो. भाजपनी हे पण ठरवलेलं आहे की महाराष्ट्रात आणि भाजपला मतदान करो किंवा नको करो, भाजपा महाराष्ट्राला एकही चांगला प्रकल्प देणार नाही. खरं म्हणजे कुठेतरी लाज वाटायला पाहिजे होती, कुठेतरी एक थोडी तरी काहीतरी शरम राखायला पाहिजे होती, जाणीव ठेवायला पाहिजे होती की एवढा मोठा रोड शो किंवा असं काहीतरी करणं ऐन महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी महाराष्ट्रातून धक्का बसेल का. पण भाजपला जवळपास फरकच पडत नाही की महाराष्ट्राला काय वाटतं, महाराष्ट्राचे तरुणी काय विचार करतात किंवा त्यांचं मन किती दुखावलं जाईल. असा हा काल जो रोड शो होता तो आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा रोड शो होता. तसंच जर आपण पाहायला गेलं तर ही एक मोठी बाब जशी आहे जी आपल्या अर्थचक्राला पूर्णपणे नुकसान करणारी आहे, तसंच दुसरी मोठी बाब म्हणजे मुंबईचे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, BST, ही देखील फार महत्त्वाची आहे. अनेकदा BSTच्या कार्यक्रमांमध्ये मी हे बोलत आलेलं आहे कारण BSTची माझी एक वेगळी जवळीक होती, एक वेगळं नातं आहे. तिकडचे सगळे कर्मचारी असतील, ती जी एक पूर्ण सेवा आहे BSTची, ह्यांच्यासाठी आम्ही अनेकदा बैठका घेतलेल्या आहेत, त्यांच्यासाठी कामं केलेली आहेत. आणि BST देखील अशी एक सेवा आहे आणि तिकडचे BSTचे सगळे कर्मचारी देखील जे दिवस रात्र मेहनत करतात. मुंबईत कधी आपत्ती येऊ नये पण आली, पूर असेल, कधी काही घटना घडली, कदाचित अनेकदा रेल्वे थांबते पण BST थांबत नाही. ही अशी सेवा आहे. जगातली सर्वात परवडणारी उत्तम सेवा म्हणजे BST आहे. 5 किलोमीटरमध्ये 5 रुपयामध्ये 5 किलोमीटर जाऊ शकतो, 10 रुपयामध्ये 10 किलोमीटर, 15 रुपयामध्ये 15 किलोमीटर आणि 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. अशी बस सेवा ही उद्धव साहेबांनी मुंबईत उपलब्ध करून दिली होती. आपल्याला आठवत असेल आमचं जे युनियन बरोबर, सगळ्या युनियन बरोबर, मग त्याच्यात अनेक वेगळ्या युनियन्स आहेत, त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट जे झालं होतं BSTचं आणि आमचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं, त्यावेळी त्याच्यात 3,337 बसेस कमीत कमी चालवणं हे गरजेचं होतं. अर्थात सर्वात जास्ती पोचणारी, वेळेवर असणारी, सर्वात परवडणारी ही BST बस एकनाथ शिंदेंनी ठरवून मुंबईचं अर्थचक्र मारण्यासाठी, मुंबईची आर्थिक शक्ती मारण्यासाठी आता कमी करत केलेले आहेत. आज जर आपण पाहिलं तर साधारणपणे अजूनही मुंबईत 33 ते 35 लाखची रायडरशिप आपल्या BSTला आहे. 33 ते 35 लाख पर डे. आणि हे होत असताना मुंबईच्या बसेस 3,500 वरनं जवळपास त्यांनी आता आणल्या आहेत 2,500 वर. जर आपण पुढच्या काही काळात पाहिलं, जर हे सरकार असंच टिकलं
टिकू नये आणि टिकणार नाही, पण टिकलं तर मुंबईत पुढच्या वर्षी 250 बसेस होतील. आणि अतिशयोक्ती नाही, कारण आपण पाहतो की प्रत्येक बसची लाईफ सायकल असते. आत्ता मिनी बसेस बंद केलेल्या आहेत ऐन सणाच्या दिवशी. म्हणजे तुम्ही पहा मुंबईला कसं मारलं जातं आहे. एका बाजूला 2-2 मेगा ब्लॉक सणांच्या दिवशी, सणावारी, दुसऱ्याच वेळी म्हणजे आपली दिवाळी सुरू असताना ह्या बसेस रायडरशिप कमी झालेली नाही, कारण ही सर्वात परवडणारी बस आहे. आणि त्याच्यात 33 ते 35 लाख लोक, अजूनही लोक त्याच्यात येत आहेत, पण गच्च भरलेले, जॅम झालेले, पण बसेस कमी करतात. आपल्याला आठवत असेल, आम्ही आमचं धोरण स्पष्ट केलं होतं की 2027 पर्यंत उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला होता की मुंबई महानगरपालिकेतून BSTला मदत पोचवून, म्हणजे अर्थात मग सगळ्यांचे पगार वेळेवर देऊन, दिवाळीचे बोनस असतील, ग्रॅच्युइटी असेल, पेन्शन असेल, हे सगळं करून BSTसाठी आमचं जे विजन होतं ते साफ होतं. 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्हाला 2027 पर्यंत मुंबईत आणायचे होते. आणि त्याच्यावर आम्ही सुरू पण केलेलं काम. 900 डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक आणायचे होते. काही 6-7 आपल्याला दिसतात होतं, पण आमचं सरकार पडलं आणि हे सगळं बंद झालेलं आहे. मुद्दा हाच राहतो की आज आपण पाहतोय कुठेतरी हे षडयंत्र दिसायला लागलेलं आहे की मुंबईतले रस्ते एकसुद्धा झाले नाहीत, घोटाळा, त्याच्यातून पैसे काढलेत. फुटपाथमध्ये घोटाळा, खड्डे तिथे पण आहेत. आज आपण पाहतोय तर रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक होत आहे. बरं, हे रेल मंत्री की रेल मंत्री ते कळत नाहीत. रेल्वेच्या ॲक्सिडेंटच्या मागे ॲक्सिडेंट होतात. आणि मग लोकल एकदा अशी चालायला लागली की BSTला मारा. म्हणजे मुंबईची जी ताकद आहे, कष्टकरी मुंबईकर, दिवसरात्र मेहनत करणारा, घाम घालणारा मुंबईकर जो पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो, त्याला न परवडणाऱ्या कुठच्या तरी वेगळी प्रायव्हेट साधनं वापरण्यासाठी हे षडयंत्र, हे आम्ही बदलणार आहोत. पण हे आता जगात आणि देशात दिसायला लागलेलं आहे की मुंबईवर भाजप आणि एकनाथ शिंदेचा दुष्ट डोळा आहे आणि मुंबईला मारायला हे निघालेले आहेत. रविवारी विदेश मंत्री मुंबईत होते, त्यांनी असंच सांगितलं आहे की महाराष्ट्रात इन्व्हेस्टर यायचे आहेत, पण सेंटर आणि स्टेट अलाइन असतील तर इन्व्हेस्टर येतील. मला वाटतं नाही ते एवढं त्यांनी धमकी तेच पहिलं चायनाला द्यावी. आत्ता त्यांनी सांगितलं, पहिलं सांगत होते काही झालेलं नाही आहे आणि आता सांगतात की आम्ही आता विड्रॉ करू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, त्यांना पण मी त्यांच्या लक्षात आणून देतो, कारण कदाचित त्यांचा अभ्यास कच्चा असेल, ते मग लगेच रील बनवतात लेझर आईज वगैरे बनवून. पण परराष्ट्र मंत्र्यांना मी एक सांगू इच्छितो की आमचं जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं आणि वरती भाजपचं बहुमताचं सरकार होतं, त्यावेळी देखील महाविकास आघाडीच्या काळात आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले, 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली. असंच तमिळनाडूमध्ये आत्ता व्हायब्रंट गुजरात चालू असताना देखील तमिळनाडूने समिट घेतली इन्व्हेस्टर, आणि तिथे देखील 6 लाख कोटीची गुंतवणूक आली. पण ह्या भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये 1 रुपया देखील नवा आला नाही महाराष्ट्रात. वरती भाजपचं सरकार आहे, खालती देखील भाजपचं सरकार आहे. हिंदी में जाना चाहेंगे, आप टाटा एयरबस को लेकर आपकी तरफ से जो भी आरोप लगाए जा रहे हैं, फडणवीस का आरोप ये है कि आपकी तरफ से झूठ बोला जा रहा है. तो उन्होंने कुछ पुराने आर्टिकल्स का हवाला दिया, जबकि रतन टाटा की इच्छा थी कि वो बिहार में होना चाहिए, ऐसी जानकारी नहीं. देखो, अभी उनकी इच्छा ये अगर व्यक्त कर रहे हैं, ये बहुत बुरी बात है, क्योंकि वो तो अभी नहीं रहे, तो उनके दिल में कुछ था ऐसे कहना. लेकिन एक बात है कि देवेंद्र फडणवीस साहब अगर विदर्भ के लिए भी नहीं लड़ने वाले, नागपुर के लिए नहीं लड़ने वाले, तो फिर किसके लिए लड़ रहे? क्या वो ये नहीं चाहते थे कि वो प्रोजेक्ट नागपुर में आए? हमें पता है फडणवीस साहब महाराष्ट्र के खिलाफ कार्रवाई करते हैं, काम करते हैं, लेकिन ये भी अभी नागपुर के खिलाफ भी काम करने लगे फडणवीस साहब, और वहाँ प्रोजेक्ट नहीं आना चाहते, तो फिर कैसे चलेगा ये सब? इसलिए नागपुर में भी परिवर्तन होगा. आप देखिए, नागपुर के लोगों को भी पता है कि ये एयरबस टाटा का प्रोजेक्ट फडणवीस साहब की सरकार और एकनाथ शिंदे जी की सरकार में ही गुजरात चली गई है, नहीं तो ये प्रोजेक्ट बिहार में आता है. आप किस आधार पे कह रहे हैं कि फडणवीस और शिंदे की बुरी नजर, दुष्ट नजर महाराष्ट्र पर? मैंने यही कहा है. पिछले 2 सालों में अगर आप देखें तो हर एक जो जॉब अपॉर्चुनिटी या नए रोजगार की संधि महाराष्ट्र की तरफ आने वाली थी, वो गुजरात भेजी गई है. फिर वो वेदांता फॉक्सकॉन हो, एयरबस टाटा हो, बल्क ड्रग पार्क हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क हो, काफ़ी सारी ऐसी चीज़ें हैं जो भेजी गई गुजरात. गुजरात जाने से कोई हमें आपत्ति नहीं, कोई भी राज्य में जाए, कोई खिलाफ नहीं, लेकिन हमारे हक का जो है, हमारे अधिकारों का जो है, वो छीन के मत दूसरों को दीजिए. इसके साथ ही वो ये भी कह रहे हैं कि विदेश मंत्री जयशंकर ने कहा है कि राज्य का विकास तब बेहतर तरीके से नहीं, वो पहले फॉरेन पॉलिसी क्या है तय करे, क्योंकि अभी तो फॉरेन पॉलिसी काफ़ी कंफ्यूज लग रही है. सिर्फ उनका फोकस वो रील पे है जहां वो लेजर आइज दिखाते हैं, बाकी कुछ नहीं चल रहा है. पापा ने वॉर दिखा दी ऐसे लगता है, लेकिन पता नहीं. मैंने तो उनसे पूछा था क्या बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो, उसका कोई जवाब नहीं है. लेकिन ये बात भी स्पष्ट करना चाहता हूँ कि जब केंद्र में मोदी साहब की बहुमत की सरकार थी, तभी हमारे यहाँ उद्धव बाला साहब ठाकरे चीफ मिनिस्टर थे, और उन 2.5 सालों में हमने 6.5 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में लाए. अभी अगर आप देखें तो ऊपर भी भाजपा है, नीचे भी भाजपा है और एकनाथ शिंदे है, लेकिन ना 1 रुपया आया कोई. तो ये डबल इंजन में उनका दोनों इंजन फेल हो गए.
शिवडी मतदारसंघातून तुमच्या विरोधात मिलिंद देवरा यांनी अर्ज भरलेला आहे. नाही ठीक आहे. बघा, हे सगळे उमेदवार, आता आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, हे प्रश्न आम्ही आता निवडणुकीत बोलू. पण हे जे आहे ना, हे ना जे पाठिंबा देत आहेत, हे महाराष्ट्र द्रोही आहेत. जे भाजपला पाठिंबा देतात किंवा भाजपच्या वतीने लढतात किंवा भाजपच्या वतीने निवडणुकीत आलेले आहेत, एकनाथ शिंदेच्या वतीने निवडणूक आलेले आहेत, हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, महाराष्ट्र द्रोही आहेत. कारण ह्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जॉबची संधी, रोजगाराची संधी नेली गुजरातला. बाकी उमेदवार आम्ही लढत राहू, पण ह्या भूमिका काही स्पष्ट झाल्या पाहिजेत. का हे लोक जे मुंबई फुकटात अदानीला देतात त्याच्यासोबत राहणार की विरोधात राहणार? मराठी माणसाची जी मुंबई आहे, जी आपल्या सर्वांची मुंबई आहे, आणि इतर भाषिक देखील आहेत जे पिढ्यानपिढ्या राहत आलेले आहेत, आपल्या सर्वांची मुंबई जी तुम्ही टॅक्स भरता ते फुकटात अदानीच्या घशात घालणार का? सगळे जे रोजगाराच्या संधी आहेत ते गुजरातला पाठवणार का? हा जो वाद आहे, बघा, मराठी गुजराती वाद बिलकुल नाही आहे, पण महाराष्ट्र विरुद्ध गुजरात वाद, झारखंड विरुद्ध गुजरात वाद, यूपी विरुद्ध गुजरात वाद हा भाजप निर्माण करते. आणि हे जे आहे ना, हे मी जेव्हा बोलतो माझ्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे, ते म्हणजेच सगळ्या युवांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे. कारण ज्यांना वाटत होतं की एखादी डिग्री मिळाली, इंजिनिअरिंगची असेल, एरोस्पेस इंजिनिअरिंगची असेल किंवा कुठची असेल, आणि विदर्भमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपला जो एक अखंड महाराष्ट्र आपण बोलतो, मिहानच्या जवळ जे हे आपण आणणार होतो, तसंच रोह्यामध्ये, रायगडमध्ये आपण बलड्रग पार्क आणणार होतो, हे सगळं तुम्ही पाठवले गुजरातला कशासाठी? आणि मग ह्या उमेदवारांनी उत्तर द्यावं जनतेला की पुढे मग मंत्रालय पण हलवणार का तुम्ही? Sir, you talked about crumbling public infrastructure. The government harps upon the fact that they have inaugurated projects like the Coastal Road or the Atal Setu. They said it was the NDA government that was creating obstructions as far as development projects are concerned. What is your stance? The man who is the illegal chief minister today is absolutely lying through his teeth, because he was the UD minister for the 2 years in our government. He was also looking into this project. So is he saying he is incapable, which I have already been saying? If you look at the projects he has handled, be it the northbound coastal road, it has been with him since 2014. Not a single pure cap has been put onto that northbound coastal road. Twice the contractors have changed, escalation has happened. He's as incapable as anyone can possibly be in the world. The coastal road southbound was our dream project initiated by us in the BMC. The minute our government was toppled, it has been delayed and the cost has been escalated. We would have finished the entire project by December 2023. The Worli-Shivdi connector was 48% complete by the time our government was toppled. After 2 years of our government being toppled, it is now only 57% complete. The MTHL should have been completed by October 2023. It was only inaugurated in Jan end of 2024 because I tweeted 6 times to the Prime Minister to request him to give time for the VVIP inauguration. Yet you see cracks on the ramps of the MTHL, you see cracks on the ramps of the new coastal road because there has been a fraud in that. You see patchwork on that. You look at the tunnel, it's still not made, it's almost opening like 8 to 5 and now finally it's opening somehow for more hours. You see so many projects, the Metro 3 project, only the car shed was stopped during our time. As soon as the government was changed, 6 months later the car shed was ready, so car shed isn't a problem. The line was never stopped in our time. In fact, the Metro Line 3, the work went on during COVID also. These guys have delayed it, the BJP and Eknath Shinde government has delayed it and has escalated the cost by 10,000 crores before our government was set in and later much more. We will be investigating all of these freely and fairly. अडानी को लेकर राहुल गांधी ने आज एक वीडियो जारी किया जिसमें वो कह रहे हैं कि अडानी जिस सेक्टर में चाहे उसमें मोनोपोली क्रिएट करने के लिए पूरा एक सिंडिकेट लग जाता है. कहां पर उन्होंने उदाहरण दिए, डिफेंस हो, पावर हो, सीमेंट हो, उस पर आपका क्या कहना है? बिल्कुल, मैंने तो ये पहले बात से कहा है. और मुंबई की जो अगर आप हाल देखें आज, तो यही सरकार, एकनाथ शिंदे और भाजपा की जो सरकार है, वही तो हाल कर रहे हैं. मुंबई लूटने का काम एकनाथ शिंदे और भाजपा करे. और यही मैं कहना चाहता हूँ कि मुंबई की जो आर्थिक ताकत है, वो आर्थिक ताकत हम और आप जो मुंबईकर है, आम मुंबईकर है, साधारण नागरिक है, वो है. मुंबई में लगभग 33 लाख से 35 लाख लोग हर दिन BST का इस्तेमाल करते हैं और यही BST आज 2000 या 2500 बसेस पे है. हम चाहते थे और हमने काम भी शुरू किया था कि 2027 तक 10,000 इलेक्ट्रिक बसेस मुंबई में आए, BST के आए, क्योंकि BST 5 किलोमीटर 5 रुपये में जा सकते हैं, 10 रुपये में 10 किलोमीटर की जर्नी कर सकते हैं, 15 रुपये में 15 किलोमीटर, 20 रुपये में आप कहीं भी जा सकते हैं. इलेक्ट्रिक AC बसेस में 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस लाना चाहते थे. ये मुंबई की ताकत है, ये साधारण नागरिक की ताकत है और यही ताकत वो तोड़ना चाहते हैं, छीनना चाहते हैं. Sir, I have one question. You've already publicly announced that the Shivaji Park building and unemployment is going to be a biggest issue. Absolutely. How do you propose to tackle this if your government comes to? I think what is very important today is when I speak of jobs and unemployment today, the way to tackle it is simple: create political stability, bring a person in the seat of the chief minister who has the trust and faith of the common man of Maharashtra, common woman of Maharashtra, and the industrialists both, the workers too.
We had brought that in. Uddhav Banasaheb Thackeray was one person who was trusted by farmers, by women, by youth, by students, by workers, by laborers, and by industrialists. That is why you saw a growth in the industrial prowess of Maharashtra during our time. Sir, Milind Devra, who already filed a nomination today from your constituency, in the entire rally, they were clearly talking about that the Worli MLA from the Worli was missing from last 5 years, and we will definitely bring the change. आई थिंक इन पे ज़्यादा ध्यान नहीं देता हूँ मैं जनता को जवाब देता हूँ, इनको जवाब नहीं देता. तर श्रीनिवास वर्धा यांनी तिकीट कापल्यानंतर आता म्हणतात की उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव आहेत आणि परंतु एकनाथ शिंदे यांनी माझा ठाकरे आहे. आता 2 वर्षांतर मला वाटतं अनेकांना कळेल हे. कारण उद्धवजींनी जसं आपण पाहिलं असेल, ज्या कुटुंबप्रमुख ह्या नात्याने सगळ्यांना जपलं आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन जपलं, हे त्यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती होती आणि त्यांना पक्ष घेऊन शब्द देऊन जो पाळला शब्द, हे उद्धव साहेब शब्द पाळणारी व्यक्ती आहे. म्हणूनच तर गद्दार विरुद्ध निष्ठावंत ही लढाई आहे ना. सर, आपकी सरकार में नवाब मलिक पर बहुत ही गंभीर आरोप लगाए थे. उनका नाता जो है दाऊद से जोड़ा गया था. आज नवाब मलिक महायुति का जो हिस्सा है वो उनके एबी फॉर्म से अपना नहीं, इस पे एकनाथ शिंदे जी जवाब दे, क्योंकि वो दाऊद के पार्टनर को गले नहीं मिल सकते थे, किसी जो दाऊद से संबंध है उसके बाजू में नहीं बैठ सकते थे. फिर इकबाल मिर्ची का क्या हुआ, फिर दाऊद के पार्टनर का क्या हुआ, ये एकनाथ शिंदे जवाब दे. क्योंकि ये सारी जो बातें उन्होंने की थी तब वो सिर्फ खुद के स्वार्थ के लिए थी और खुद को जेल में नहीं जाना था, इसलिए उन्होंने पलटी खाई, भाग के गए थे गुजरात. देवेंद्र फडणवीसांनी पत्र देखील लिहिलं होतं मागच्या वर्षी. एक मिनट, त्यांचा प्रश्न उत्तर. श्रीनिवास वर्धा को अफसोस हो रहा है अपने कदम पर. वो कह रहे कि 2 साल बाद अभी बहुत सारे लोगों को अफसोस हो रहा है जाके, लेकिन अभी समझ में आएगा कि उद्धव जी कैसे व्यक्ति है. देवेंद्र फडणवीसांनी पत्र देखील दिलं होतं त्या संदर्भात अजित पवारांना की नवाब मलिक यांना आपल्यासोबत घेऊन. पहिल्यांदा एक DCM दुसऱ्या DCM ने पत्र देतात. पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझी जी जुनी सवय आहे की आज मूळ मुद्दा हा आपला BST आहे आणि BST हे आपण सगळे वापरणारे आहोत. कितीही राजकारण झालं, कितीही कोणी उमेदवारीचा फॉर्म भरला, कोणी किती मोठ्या छोट्या ह्याच्यात कोणी नसतं, आम्ही सगळे उमेदवार आहोत, निवडणुका लढू. पण येणारं सरकार हे मुंबईला मारणारं नसावं. मुंबईचं हित असेल, महाराष्ट्राचं हित असेल, मग पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, ग्रामीण पट्टा देखील असेल. कारण हे आपण पाहतोय एअरबस टाटाचं जे काल वीज चोरण्याचा प्रयत्न झालेला आहे जखमेवर, ते भयानक आहे. धन्यवाद. Happy Diwali.